नमस्कार, पुणे डिजिटल मीडिया मध्ये आपले स्वागत। आपण लाल महाल येथे आलेलो आहे। आज पुण्यातील हा प्रचंड महामोर्चा हा आंदोलनाच्या माध्यमातून निघालेला आहे। जंतर मंतर या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांवर, महिलांवर जो अत्याचार केला पोलिसांच्या माध्यमातून, नकली पोलीस, गुंड पोलीस यांच्या माध्यमातून जे जंतर मंतर वर दिल्लीला जे झालेलं आहे त्याविषयी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी नेट परीक्षा, फुटी पेपर मुळे जो गोंधळ झालेला आहे, तर प्रधान हे जे मंत्री आहेत त्या मंत्रीचा राजीनामा मागण्याची अभिजित दीपिके आणि सोनम वांगचुक यांनी जी मागणी केलेली आहे त्यांचा राजीनामा मिळाला पाहिजे, त्यासाठी हा मोर्चा निघाला आहे। आपण पाहतोय हा भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे। शनिवार वाडे इथून ते कलेक्टर कचेरीपर्यंत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। तरी सर्व नागरिक आणि कार्यकर्ते, विद्यार्थी या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत। आपण विचारूयात, कार्यकर्ते आहेत। काय नाव आपलं? आकाश बोंडवे। आकाश बोंडवे, आपण काय करता? मी सर्व्हिस करतो। सर्व्हिस। आपण या मोर्चामध्ये सहभाग घेतलाय? हो। काय कारण लायकी नसलेले मंत्रीपद घेऊन बसलेले आणि या भविष्य, तरुणांचं भविष्य बिघडवण्यासाठी जे बसलेले आहेत, देशाची विल्हेवाट लावलेली आहे पूर्ण सरकारने, त्याच्यासाठी आम्ही रस्ता रोखतो। काय मागणी आपली? धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा आणि मुलांचं भविष्य सुकर करावं। धन्यवाद। आपण पाहत आहोत भव्य मोर्चाच्या रॅलीच्या माध्यमातून आलो आहे। कुछ कुछ सुन लो ना बच्चों की, आता याच्या माध्यमातून यांनी लावलेलं आहे। मुलांच्या ज्या मागण्या आहेत, हे कोण मागतोय मागणी? अहो, एका अतिरेकी आहेत का? अतिरेकी लोकांसाठी तुम्ही लाट्या बरसो मोदी साहेबांना सांगितलं की बाबा तुम्ही ऐका मुलांचं, त्यांच्या मागण्या पूर्ण करा, तरच मोदी साहेब ऐकतील असं आम्हाला या वाटतंय। मॅडम कोण आहे? मेलोडी आहे का? हो, मेलोडे आहेत। ह्या एक पंतप्रधान आहेत एका देशाच्या आणि मोदी साहेबांच्या मित्र आहेत आणि खूप व्हायरल झालेली आहे यांची जोडी। त्यामुळे आम्ही मोदी साहेबांना हा संदेश देतोय की यांचं तरी ऐका, यांचं तरी ऐकावं आणि मागण्या मुलांना न्याय मान्य मिळवून करावा। द्या। अच्छा, काय म्हणणं? तुम्हाला बोलायचं आहे का? दोन शब्द काय? पटकन या, पटकन येत। काय नाव आपलं? राहुल ऍडव्होकेट राहुल शिरसाट। अच्छा, आपण ऍडव्होकेट आहे। कुठून आहात आपण? मी तसा मूळचा जालन्याचा आहे, जालन्याचा. मी इथं पुण्यातच असतो। अच्छा, तर आपलं मागणं काय आहे? माझं म्हणणं हे आहे की ही जी नीटची एक्झाम आहे ही एका फॅमिलीसाठी महत्वाची नाहीये। आज प्रत्येक पूर्ण फॅमिलीमध्ये जगासाठी चाललेलं आहे। आज प्रत्येक फॅमिलीमध्ये कोणाचा ना कोणाचा तरी मुलगा हा 10वी 12वीला असतो। त्यामुळे ही जी लढाई आहे ही कोणत्याही राजकीय पक्षाची नाहीये, ही कोणत्याही एका समुदायापर्यंत मर्यादित नाहीये। हा विषय राजकीय नसून हा एक मोठा राजकीय विषय बनलेला आहे। कारण प्रत्येकाचा मुलगा मागणी अशी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी अकाउंटेबिलिटीच्या म्हणजे एक उत्तरदायित्व म्हणून त्या ठिकाणी त्याची जबाबदारी घ्यावी, ते पेपर लीक झाले आणि तिथे राजीनामा द्यावा। आणि मोदी साहेबांना, माननीय पंतप्रधान मोदींना माझी नम्र विनंती आहे की चाणक्याने सांगितलेलं आहे की जर 10 लोक
तेच झालं. आज बीजेपी आहे, उद्या अजून दुसरं कोणी आहे तेच होईल. सिस्टीम